एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आता अंतर्गत नाराजीची आहे, अंतर्गत जो संघर्ष आहे तो उफाळून आलाय की काय अशी स्थिती आहे। आणि याचं कारण ठाकरेंच्याच दोन आमदारांमध्ये आता खिणगी पडल्याचं पाहायला मिळते। भास्कर जाधव आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात जोरदार वाग्युद्ध रंगलं। जाधवांना विरोधी पक्षनेते करा, जाधवांच्या मानसिक त्रासाचा फटका आमच्यासारख्या शिवसैनिकांना बसतोय अशी विनंती नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। उद्धव ठाकरेंनी दिलेल्या पत्राची अंमलबजावणी करण्याचं आवाहन नार्वेकरांनी मुख्यमंत्र्यांना केलं। त्यामुळे नार्वेकरांनी सांगितल्यानं मी लवकर विरोधी पक्षनेता होईन असा टोला भास्कर जाधवांनी लगावला। तर या सगळ्या वादाची सुरुवात झाली भास्कर जाधवांनी वर्धापन दिन कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे। यामुळे नाराज झालेल्या नार्वेकरांनी जाधवांविरोधात खोचक ट्विट केलं। मात्र आपला गैरसमज झाला, मिलिंद नार्वेकरांऐवजी आपल्याला राहुल नार्वेकर वाटले असं स्पष्टीकरण भास्कर जाधवांनी दिलं होतं। तर तुमच्या ट्विटच्या बाबतीत बरीच चर्चा झालेली आहे, शिवसेनेत नाराजी आहे असं चर्चा लागल्यात। तुम्ही काय नेमकं यावरती भूमिका मांडता? ट्विट केलेलं आहे त्याच्यानं ज्याला समजलं ते समजतील। ट्विट केलेलं आहे त्याच्यानं ज्याला समजलं ते समजतील। ट्विट केलेलं आहे त्याच्यानं ज्याला समजलं ते समजतील। मुळामध्ये मिलिंद नार्वेकर हे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत। मिलिंद नार्वेकर आणि माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मतभेद नाहीत, कुठल्याही प्रकारचा वाद नाही। पहिली सुरुवात झाली ती थोडीशी त्यांच्या गैरसमजातून झाली। 19 तारखेला ज्यावेळेला षण्मुखानंद हॉलमध्ये आमच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला प्रचंड अशा प्रकारची गर्दी लोकली होती। तर हॉर्न वाजत होता। हॉर्न वाजत असताना एकदाचा दरवाजा उघडला आणि त्याच वेळेला 5-25 शिवसैनिक दोन्ही बाजूला पडले त्या गाडीबरोबर आतमध्ये येण्याच्या याच्यामध्ये। आणि म्हणून मी सहज नॅचरली विचारलं कोणाची गाडी, तर त्या मॅडम म्हणाल्या नार्वेकरांची गाडी।